नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी फायदा। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची कापसाची बाजारभाव पातळी, याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल। याच्यामुळे भविष्यात कापसाचा बाजारभाव देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात कसा राहणार हे बघावं लागेल। हे जेव्हा तुम्ही बघाल, या प्रत्येक प्रश्नाचं जेव्हा उत्तर घ्याल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कसा होणार या ठिकाणी 100% फायदा। बघा मित्रांनो, आता हेच तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो। बघा, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर USDA नुकताच रिपोर्ट जाहीर केला की आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात या वर्षी 100% वाढ होणार। आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात एकीकडे वाढ होणार तर दुसरीकडे मागणी तेवढ्या प्रमाणात नाही, आणि याच्यामुळे सुरुवातीपासून दबावात असणारा कापूस आता 2025 मध्ये वर्षभर दबावात राहणार। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढणार नसेल तर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढेल? अजिबात नाही। जर याच गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट 100% लक्षात घ्या की देशातील कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी वाढ झाली तरी तुम्हाला सांगतो पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त CCIचा जो सध्याचा भाव इथपर्यंत पोहोचू शकतो, आणि मग 4-5 महिन्यानं CCIच्या भावावरच कापूस जर विकायचा असेल तर तो मग उद्या विकण्यापेक्षा 4 महिन्यानं विकण्यापेक्षा आज विकला तर काय वाईट आहे का? आणि म्हणूनच म्हटलं जाते की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये CCIला 100% करा कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात कापसाचं भविष्य काही दिसत नाही उज्ज्वल। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपल्यास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।